नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानालयातील पुतळा हटवण्यात आला आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे। मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे। राजसन्यास या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे। यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री 2:30च्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारून वाहणाऱ्या मुठा नदीत पुतळा फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान 4 कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्या आधारेच आता पोलीस तपास करत आहेत, पण पुतळ्याचा शोध अद्याप लागलेला नाही। महत्त्वाचं म्हणजे या घटनेची कोणतीही माहिती उद्यानातील सुरक्षा रक्षकांनाही नव्हती, पण जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुतळा हटवतानाची दृश्ये कैद झाली असण्याची दाट शक्यता आहे। पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचं संभाजी उद्यान आहे। या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता। 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं।